झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पुण्यातील पौड रस्त्यावरील भीमनगरच्या रहिवाशांचे घर सोडवण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नोटीस पाठवली आहे। भीमनगर वासियांना त्याच ठिकाणी त्यांचे घर देऊन योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केली आहे। तर भीमनगर वाचवण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केलेल्या अहवालानुसार मेधा पाटकर यांनी भीमनगरला काल भेट देऊन भीमनगर वासियांच्या अडचणी जाणून घेतल्यात। न्यायासाठी त्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला पाटकर यांनी पाठिंबा व्यक्त करताना पुनर्वसनासाठी नेमलेल्या भक्ती एंटरप्राइजेस या संस्थेला भीमनगर वासियांना आहे याच जागेवर चांगली घरं देण्याचं आवाहन केलंय। ही वस्ती डिक्लेअर झाली स्लम म्हणून महाराष्ट्र स्लम ॲक्ट जो आहे 1971चा तो यांना लागू होतोय। तेव्हा यांना आता SRAच्या खाली जे घर द्यायचं आहे ते ह्यांच्या सहमतीने विकासक ज्याला म्हणतात ते विकासक म्हणजे काय हो, बिल्डर असतात। बिल्डिंग कोण बांधतात हो, आमचे श्रमिक बांधतात। पण जे पैशाचा निवेश करतात त्यांनाच विकासक म्हटलं जातं, बिल्डर म्हटलं जातं। असो, त्यांच्यासाठी त्यांची निवड करणं याची पूर्ण प्रक्रिया SRAची ठरलेली आहे। त्यामध्ये 70% एखाद्या वस्तीतल्या कुटुंबांची सहमती आवश्यक असते। आता भक्ती एंटरप्राइजेसनी खूप यांना आश्वासनं दिली होती, इथे घर देण्याचं आश्वासन आणि चांगलं घर देण्याचं आणि अंतर 1 किलोमीटर अंतर तेवढ्या आम्हाला 12 किलोमीटर अंतरावर टाकलं। आता टाकलं नाहीये, बिल्डिंग बांधली इथे जा म्हणताय। हाकाली आमची हा मोडली ना घर। बरोबर, आधी त्यांची काही घरं त्यांनी मोडली, त्या 50 लोकांना वारजेला टाकलं। आता त्याच्यामधली सुद्धा काही जण परत आली आणि जी 35 घरं आहेत त्यातल्या 28 लोकांना तिथूनही